मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये रिमझिम पाऊस। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच। अंधेरी, मीरा भाईंदरमध्ये झाडं कोसळून वाहनांचं मोठं नुकसान। कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना। वाहतुकीवरही मोठा परिणाम। ठाण्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर झाड कोसळलं। अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाची कंपाऊंड वॉलही कोसळली। वाहतुकीवर मोठा परिणाम। मुंबईतील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार। चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग। झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार। मुंबई, ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा। तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। रायगडमध्ये अंबा या नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट। रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीला पूर। नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णपणे पाण्याखाली। तर चारधाम यात्रेवरही मोठा परिणाम। जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी ढगफुटी। परिसरात भीषण पूरस्थिती। ढिगाऱ्यांमुळे रस्ते ठप्प। रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू। गोव्यामध्ये 60 दिवस समुद्रात उतरण्यास बंदी लागू। पाण्यामध्ये उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण तुडुंब भरले। 3 दिवसांपासून समाधानकारक पाऊस। शीळ धरण ओव्हरफ्लो। तर सवतकडा धबधबाही ओसंडून वाहतोय। मी आधीच 4 मर्डर केले आहेत, पुढचा तुझा नंबर। पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा। प्रवाशांना शिवीगाळ करत अरेरावी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पाकिस्तानच्या एसी तळांवरती भीषण ड्रोन हल्ले। पाकिस्तानच्या हल्ल्याला तालिबानचं सडेतोड उत्तर। अनेक दहशतवाद्यांचा खात्मा। मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला। ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली अर्पण।